कोणाकडे आहे? तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेंच्याकडे आहे. एकनाथराव पळाले तुमचं भाषण ऐकून. एकनाथरावला कळून चुकलं. पळाले हा शब्द संसदीय नाही, तरी मी माझा शब्द मागे घेतो. 11,000 प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं. कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य, मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असावी, त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी, त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती. खरं तर हा विषयच आता नव्हता, पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली. ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी. अध्यक्ष महोदय, आज हे माझं आव्हान आहे की केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर 11,000 लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारने जाहीर करावा. माझं काही म्हणणं नाही, करा जाहीर, काही हरकत नाही. अध्यक्ष महोदय, चुका झाल्या असतील तर त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कोणावर आरोप करता तुम्ही? अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्यासंदर्भात तुम्ही आरोप करता. गेली 8 वर्ष ते खातं कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेंच्याकडे आहे. एकनाथराव पळाले तुमचं भाषण ऐकून. एकनाथरावला कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बसा, खाली बसा. भास्करराव, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. अध्यक्ष महोदय, तुम्ही खाली बसा. एकनाथराव भाषण राम कदम, तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून पटलावरलं काढलं जाईल. तपासून पटलावरचं काढलं जाईल. अध्यक्ष महोदय, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. तपासून काढलं जाईल. रेकॉर्ड तपासून काढलं जाईल. पळाले हा शब्द संसदीय नाही, तरी मी माझा शब्द मागे घेतो. बस मागे घेतो. या पळाले हा शब्द संसदीय नाही, तरी मी मागे घेतो. शब्द त्यांनी शब्द मागे घेतले आहेत. बसा. शब्द मागे घेतले आहेत. बसून घ्या आता. सुरू करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बरं ठीक आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एक लक्षात घ्या, सन्मान्य सदस्य राम कदम, काय चाललं अध्यक्ष महोदय, काय चाललंय? बोला भास्कररावजी. चला, राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरू करा. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. तुमचा वेळ संपत आलेला आहे. राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली माहिती आहे.